नमस्कार. आज काय विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत ते आपण आज काय विशेष या बुलेटिनमध्ये पाहूयात. पहिली सर्वात मोठी बातमी आहे राजधानी दिल्लीतून. दिल्ली हायकोर्टानं न्यायमूर्ती यशवंत वर्मांच्या सरकारी निवासस्थानी जळालेल्या नोटांसंदर्भात आता रिपोर्ट सोपवताच सुप्रीम कोर्टानं मोठा निर्णय घेतलाय. काय आहे हा निर्णय आपण जाणून घेणार आहोत आज काय विशेषमध्ये. आणि दुसरी बातमी आहे प्रशांत कोरटकर संदर्भातली. कोरटकरचा पासपोर्ट आता पोलिसांनी जप्त केला आणि त्यामुळे त्याला आता कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते. दरम्यान पोलिसांची कशी रणनीती असणार आहे जाणून घेऊयात आपण आज काय विशेषमध्ये. आणि तिसरी महत्त्वाची बातमी आहे मनसे संदर्भातली. मनसेची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक होते आणि मनसेचा अजेंडा नक्की काय असणार आहे पाहूयात या बुलेटिनमध्ये. दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या घरामध्ये 4 ते 5 पोती जळालेल्या नोटा आढळल्यात. सुप्रीम कोर्टानं नोटांचा व्हिडिओ जारी केलाय. यशवंत वर्मांच्या घराला आग लागलेली. या आगीमध्ये त्यांच्या घरात जळालेल्या नोटा सापडल्याची चर्चा होती. मात्र अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी नोटा सापडल्या नसल्याचा खुलासा केलेला आणि आता मात्र सुप्रीम कोर्टानंच आपल्या वेबसाईटवर नोटांचा व्हिडिओ अपलोड केलाय आणि यशवंत वर्मांची आता अलाहाबाद कोर्टात बदली करण्यात आलेली आहे. याशिवाय या प्रकरणी आता चौकशीही सुरू करण्यात आली. यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. तर न्यायाधीश वर्मांच्या निवासस्थानी जळालेल्या नोटा सापडलेल्या आहेत. दिल्ली हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडनं या संदर्भात आता चौकशी होणार आहे. न्यायाधीश वर्मांचं गेल्या 6 महिन्यांचं कॉल रेकॉर्ड तपासण्यात येईल. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट आता पोलिसांनी जप्त केलाय. कोरटकरच्या घरी तपासासाठी गेलेल्या कोल्हापूर पोलिसांनी त्याचा पासपोर्ट ताब्यात घेतला आणि त्यामुळे आता तो दुबईला पळून गेल्याची अफवाच निघाली आहे. कोरटकरचा व्हायरल झालेला फोटो हा 2023 मधील असल्याचं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलंय. दरम्यान कोरटकरला कुठल्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे आणि त्याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर उद्या मुंबई हायकोर्टात सुनावणी होणार आहे. यानंतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी वेगवान स्वरूपात न्यूज.20च्या माध्यमातून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ते आढावा बैठक घेतील तसंच उद्योजकांसोबतही चर्चा करतील. मातोश्री परिसरामध्ये शिंदे गटानं संवाद बैठकीचं आयोजन केलंय. पक्ष बांधणी पक्ष विस्तारासाठी आज बैठक होणार आहे. वांद्रे पूर्व इथं बैठकीचं आयोजन करण्यात आलं तर मुंबई उपनगर संपर्क प्रमुख मंत्री उदय सामंत शिवसेना नेत्यांची बैठक घेणार आहेत. मनसेची आज मुंबईमध्ये महत्त्वाची बैठक आहे. ही बैठक रवींद्र नाट्य मंदिरात होईल. या बैठकीमध्ये सर्व पदाधिकारी उपस्थित राहतील. पक्षाच्या संघटनात्मक बदलांवर यामध्ये चर्चा होण्याची माहिती मिळते. तर राज ठाकरे नक्की काय बोलणार याकडेही लक्ष लागलंय. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला परवानगी मिळालेली आहे. दादरमधील शिवाजी पार्क मैदानावर मनसेचा गुढीपाडवा मेळावा होतोय. मेळाव्याच्या निमित्ताने चाबूक फिरवणार असं राज ठाकरेंनी सांगितलं होतं. त्यामुळे आता राज ठाकरे कुणाकुणाला टार्गेट करतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. मंत्री छगन भुजबळांनी मराठा आंदोलक जरांगे पाटलांवर जोरदार हल्लाबोल केला. विधानसभा निवडणुकीमध्ये मला पाडण्यासाठी जालन्यातले सद्गृहस्थ येवल्यात येऊन बसलेत, मात्र जनतेनं मलाच निवडून दिलं असं भुजबळ म्हणाले. तर मंत्रिमंडळामध्ये जाण्यासाठी मेळावे घेत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. नाशिक आणि रायगड पालकमंत्री पदावरनं महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. कॉमस्कोर नुसार आता ई सकाळ.com आहे
देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कित्येक दिवसांपासून पालकमंत्री पदाचा दृढ सुटत नाहीये। पालकमंत्री पदाचा वाद मिटवायचा असेल तर आरपीआयला मंत्रीपद द्या अशी मागणी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलेली आहे। गाव पातळीवर मराठा सेवकांची निवड करण्यात येणार असून याची घोषणा जरांगे 6 जूनला करणार आहेत। समाजाशी दगाफटका केला तर तुमच्या आनंदावर विरजण टाकेल असं म्हणत मनोज जरांगेंनी सरकारला इशारा दिला। जरांगेंनी आज मराठा सेवकांची पहिल्या टप्प्यातील बैठक घेतली आणि यावेळेस ते बोलत होते। मुसलमानांना डोळे दाखवणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला। 2 गटात संघर्ष करून कायदा आणि सुव्यवस्था बिघडवेल आणि कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याला माफ करणार नाही असा इशारा देखील त्यांनी दिलाय। मुंबईतील इस्लाम जिमखाना इथं पक्षातर्फे आयोजित इफ्तार पार्टी दरम्यान पवारांनी हे वक्तव्य केलं। ओमकार सातपुते अमानुष मारहाण प्रकरणातील दादासाहेब खेंडकर यांच्या पत्नीनं जेल अधीक्षकांना पत्र लिहिलंय। कराडसह इतर आरोपींपासून माझ्या पतीच्या जीवाला धोका असून पतीचा सीसीटीव्हीच्या निगराणीखाली ठेवा असं निवेदन यावेळेस अश्विनी दादासाहेब खेंडकर यांनी जेल प्रशासनाला लिहिलंय। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत। आरक्षणासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय अचानक घेणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय। तसेच प्रत्येक गावामध्ये मराठा सेवकाची नियुक्ती करणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय। अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये सीबीआयनं क्लोजर रिपोर्ट दाखल केलेला आहे। अभिनेता सुशांत सिंहची आत्महत्याच असल्याचं सीबीआयच्या क्लोजर रिपोर्टमध्ये म्हटलंय। त्यामुळे आता रिया चक्रवर्तीला क्लीन चिट मिळाली आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी नारायण राणेंनी मोठा दावा केलेला आहे। उद्धव ठाकरेंनी 2 वेळा फोन केला होता आणि या प्रकरणामध्ये आदित्याचं नाव न घेण्याची विनंती केली होती असा दावा राणेंनी केलाय। तर या प्रकरणात कर्ता आणि करविता हा सचिन वाझेच असल्याचा दावाही राणेंनी केलेला आहे। नारायण राणेंच्या आरोपांवर आदित्य ठाकरेंनीही खोचक टीका केलेली आहे। मी कचऱ्यावर लक्ष देत नाही, माझ्यावर घाणेरडे आरोप करायचा त्यांना पगार मिळतो असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीची तारीख ठरलेली आहे। या संदर्भात 2 एप्रिलला सुनावणी होणार आहे। सतीश सालियन यांनी दिशाचा मृत्यू अपघाती नसून बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याचा आरोप याचिकेत केला आहे। मुंबईमध्ये मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आज मेगा ब्लॉक असेल। सिग्नल आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी ब्लॉक घेण्यात आलाय। मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान ब्लॉक असेल तर पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल पर्यंत ब्लॉक असणार आहे। कडक उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा झपाट्याने आटत चाललेला आहे। त्यामुळे आता भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव पाणीसाठा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेनं राज्य सरकारकडे मागितली। तशा आशयाचं पत्रच पालिका प्रशासनानं पाठवलंय। पुण्यातील वारजे इथं मुख्य जलवाहिनी फुटल्याने या जलवाहिनीचं काम करण्यात येणार आहे। पेज क्रमांक 2 ची जलवाहिनी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे शहरातल्या अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विस्कळीत होईल अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं दिली आहे। उन्हाळ्याच्या सुटीच्या कालावधीमध्ये उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या चालवणार आहेत। त्याचबरोबर नांदेडला जाण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातनं गाडी धावणार आहे। या रेल्वे गाडीच्या 24 अतिरिक्त फेऱ्या होतील। त्यामुळे मध्य रेल्वेने चालवलेल्या उन्हाळी विशेष गाड्यांची एकूण संख्या आता 356 झाली आहे। मध्य रेल्वेनं यंदा 332 उन्हाळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला। प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला। यामध्ये सीएसएमटी ते नागपूर, सीएसएमटी ते करमाळी आणि एलएलटी ते करमाळी या प्रमुख मार्गावरील गाड्यांचा समावेश आहे।
मुंबईतील रस्त्यांवर खड्डे पडलेत असं म्हणायचं धाडस कुणीच करणार नाही. जे लोक बोलतात त्यांना मुंबईत जाऊन पाहावं असं वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केलेलं आहे. विधानसभेत खासदार आमदारांनी मुंबईतील खड्ड्यांवरून शिंदे गटाला घेरलं होतं. आणि बातमी आहे आता हवामानासंदर्भातले. एकीकडे देशामध्ये उन्हाचे चटके बसतायत तर दुसरीकडे बंगळुरू आणि कर्नाटकच्या अनेक भागात मुसळधार पावसाचं थैमान बघायला मिळतंय. या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झालेले आहेत. पावसामुळे हवाई उड्डाणं विस्कळीत झालेली आणि कर्नाटकातील बंगळुरूला येणारी सुमारे 10 विमानं चेन्नईला वळवण्यात आलेली आहेत. हे दृश्य आहेत बंगळुरूमधील रस्त्यांना नदीचं स्वरूप आल्याचं आपण पाहतोय. एकीकडे राज्यभरामध्ये देशासह राज्यभरामध्ये उन्हाचे चटके बसत आहेत तर दुसरीकडे मात्र बंगळुरूमध्ये जोरदार पाऊस बरसतोय. राज्यातील तापमानामध्ये अंशतः घट झालेली आहे. बहुतांश जिल्ह्यातील पारा 40 अंशांच्या खाली गेलाय. विदर्भातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय. उष्माघाताची लाट काहीशी ओसरलेली. बीड, परभणी, सांगली, सातारा, नाशिकमध्ये सुद्धा तापमानाची घसरण झाली. पुण्यामध्ये रविवारी 36 डिग्री तापमानाची नोंद झाली. प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांच्या ताब्यात असल्याची माहिती समोर आली आहे. कोरटकरच्या पत्नीनं पासपोर्ट कोल्हापूर पोलिसांकडे जमा केला. त्यामुळे आता कोरटकर देशाबाहेर गेला नसल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांना तपासात दिशाभूल करण्यासाठी कोरटकरने जुने फोटो व्हायरल केले असा दावाही करण्यात आलाय. फरार प्रशांत कोरटकर विरोधात कोल्हापूर पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे. कोरटकरचा कोल्हापूर पोलिसांकडून शोध सुरू आहे. मात्र अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे आता पोलिसांनी लुकआउट नोटीस काढलेली आहे. शिवरायांचा अपमान करणारा सुटता कामा नये असं इंद्रजित सावंतांनी म्हटलंय. कोरटकर सारखा चिल्लर माणूस परदेशात पळाला हे गृह खात्याचं अपयश असल्याचंही त्यांनी म्हटलंय. प्रशांत कोरटकरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट भाष्य केलेलं आहे. कोणतेही शहानिशा न करता बातम्या चालवल्या जात आहेत आणि मी तुम्हाला सांगतो तो कुठेही जाओ पोलीस त्याला शोधून काढतील आणि त्याच्यावर कारवाई करतील असं फडणवीसांनी म्हटलंय. नागपुरातील 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आली आहे तर 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंशतः संचारबंदी आहे. सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता आहे तर रात्री 10 नंतर या हद्दीमध्ये संचारबंदी कायम असेल. नागपूर पोलीस आयुक्तांनीही निर्देश काढले आहेत. दंगलखोरांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठा दणका दिलाय. दंगलीमध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई दंगलखोरांकडून वसूल करणार आणि गरज पडली तर बुलडोझर कारवाई करणार असा इशारा फडणवीसांनी दिला. नागपूर हिंसाचारामध्ये जखमी झालेल्या एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मेयो रुग्णालयामध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. इरफान अन्सारी असं मृताचं नाव असून संतप्त जमावानं बेदम मारहाण त्याला केली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी औरंगजेबाच्या कबरीवरनं सुरू असलेल्या वादावरनं नेत्यांना सुनावले. औरंगजेबाच्या कबरीबाबत आपण आधीच भूमिका स्पष्ट केली त्यामुळे परत मुद्दे काढू नका असं अजित पवार म्हणाले. समाजात तेढ निर्माण करण्याचं काम कुणीच करू नये असा सल्लाही पवारांनी दिलाय. छत्रपती संभाजी महाराजांच्या सन्मानार्थ औरंगजेबाची कबर हटवा अशी मागणी बजरंग दलानं केली. औरंगजेबाची कबर न हटवल्यास कारसेवेची तयारी दाखवण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. तसेच कबर हटवण्यासाठी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आंदोलनही केलं. IPL सलामीच्या सामन्यामध्ये कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यात RCBने गतविजेता कोलकातावर विजय मिळवला. KKR आणि RCBला विजयासाठी 175 धावांचं आव्हान दिलं होतं. RCBने हे आव्हान 16 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. 7 गडी राखून हे आव्हान त्यांनी पूर्ण केलं. RCBच्या विजयामध्ये विराट कोहलीनं प्रमुख भूमिका बजावली. विराटनं नाबाद 59 धावा केल्या तर फिलिप सॉल्ट यानं 56 धावांचं योगदान दिले आहे.
IPL 2025ला सुरुवात झालेली आहे. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये पहिला सामना खेळला गेला. यापूर्वी ईडन गार्डनवर ओपनिंग सेरेमनी झाली. या कार्यक्रमात शाहरुख सोबत विराटही पठाण गाण्यावर थरकताना दिसला. कोस्टल रोडची देखभाल खर्चिक आहे, त्यामुळे मुंबई महापालिकेवर वार्षिक 200 कोटींचा बोजा पडतोय. विजेची देयकच 10 कोटींची आहेत आणि कोस्टल रोड पूर्ण क्षमतेनं सुरू झाल्यानंतर जबाबदारी टप्प्याटप्प्याने मुंबई महापालिकेवर येणार आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरामध्ये मेट्रोच्या कामाला वेग आलाय. या प्रकल्पाच्या अंतर्गत मेट्रोचे 2 मार्ग तयार केले जाणार आहेत. यातील एका मार्गावर 22 स्थानकं असतील तर दुसऱ्या मार्गावर 6 स्थानकांची उभारणी केली जाईल. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरनं प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढते. फेब्रुवारीमध्ये या महामार्गावरनं तब्बल 10 लाख वाहनांनी प्रवास केला. यामधून सरकारला 72 कोटी रुपयांचं उत्पन्न मिळाले. कुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांनी समृद्धी महामार्गाचा वापर केल्यामुळे वाहनांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. जंगल सफारीमध्ये जिप्सीत बसून जंगलाला फेरफटका मारला जातोय. मात्र लवकरच बोटमध्ये बसून जंगलाच्या मधोमध वाहणाऱ्या नदीतून जंगल सफारी करणं शक्य होणार आहे. भारतातील पहिलाच बोट जंगल सफारीला पेच व्याघ्र प्रकल्पामध्ये सुरुवात होणार आहे. शेतकऱ्यांचं भलं व्हावं हे राजकीय नेत्यांच्या डोक्यात कधीच येत नाही, असा टोला यावेळेस माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी लगावला. शेती वाचवायची असेल तर उच्च शिक्षित तरुणांनी पुढे यायला पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं. नारायणगावमध्ये कृषी पदवीधरांच्या चर्चासत्र मेळाव्यामध्ये ते बोलत होते. महाराष्ट्र एकीकरण समितीवर कर्नाटक बंदची हाक दिलेली आहे. बंदच्या समर्थनार्थ कन्नड रक्षक वेदिका संघटना बेळगावच्या रस्त्यावर उतरले. आंदोलकांनी सर्किट हाऊस ते राणी चन्नम्मा सर्कलपर्यंत निषेध रॅली काढलेली आहे. यवतमाळच्या गाळयुक्त शिवार योजनेच्या राज्यस्तरीय पोर्टलचं उद्घाटन झालेलं आहे. मृदा आणि जलसंधारण गाळयुक्त शिवार नाला खोलीकरण आणि रुंदीकरण या महत्वाकांक्षी योजनेसाठी हे पोर्टल सुरू केलेलं आहे. अकोल्यामध्ये बाजार आवक वाढल्याने टोमॅटोचा बाजारभाव घसरलाय. टोमॅटोला केवळ 2.5 रुपये किलो दर मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांना आता मोठा आर्थिक फटका बसतोय. अकोल्यातील तेल्हाराच्या दानापुरातील संजय येऊल या शेतकऱ्याचंही मोठं नुकसान झालेलं आहे. अमरावतीमध्ये श्री संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटलच्या नव्या इमारतीचं उद्घाटन केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात आलं. हृदयाची शस्त्रक्रिया करून सुमारे 65,000 नागरिकांना जीवनदान देण्याचं कार्य केल्याबद्दल गडकरींनी विश्वस्तांचे आभार मानले. नागपूरमधील व्यक्तीला 21,34,000 रुपयांचा गंडा घालण्याची धक्कादायक घटना घडली. भूदान यज्ञ मंडळाच्या मालकीच्या शेत जमिनीची खोटी कागदपत्र तयार करून व्यक्तीची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी 4 व्यक्तींविरुद्ध यवतमाळच्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता बातमी पाहूयात एका व्हायरल मेसेज संदर्भातली. तुम्हाला डायबिटीज झालाय की नाही हे आता तुम्ही तुमच्या आवाजावरूनच ओळखू शकता. कारण तसा मेसेजच व्हायरल होत असून त्यामध्ये दावा करण्यात आलाय 25 सेकंद आवाज रेकॉर्ड केल्यानंतर तुम्हाला डायबिटीज आहे का हे कळेल. मात्र या दाव्यात खरंच तथ्य आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि यावेळेस काय सत्य समोर आलंय पाहूयात. आवाजावरून कळणार डायबिटीज. फक्त 25 सेकंदात डायबिटीजचं निदान. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? डायबिटीज झालाय का हे चेक करण्यासाठी आता कुठे हॉस्पिटलमध्ये जाण्याची गरज नाही. कारण तुम्ही फक्त आवाजानं डायबिटीज झालाय का हे ओळखू शकता. होय, असा दावा करण्यात आलाय. एक मेसेज व्हायरल होतोय, त्यामध्ये तसा दावा करण्यात आलाय.
या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. आता फक्त 25 सेकंदाचा आवाज रेकॉर्डिंग केल्यामुळं एखाद्या व्यक्तीला टाईप 2 डायबिटीस आहे की नाही हे ओळखणं शक्य असणार आहे. हा मेसेज व्हायरल होतोय. मात्र आवाजानं डायबिटीस कसं ओळखायचं, हे नक्की आहे तरी काय, याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण डायबिटीसचे रुग्ण घराघरात आढळतात आणि फक्त आवाजानं डायबिटीस कसं कळणार हे अतिशय महत्वाचं आहे. त्यामुळे आमच्या टीमनं याबाबत अधिक माहिती मिळवली. त्यावेळी हे AI तंत्रज्ञानामुळे शक्य असल्याचं समोर आलंय. टाईप 2 डायबिटीज मध्ये फुफ्फुस, स्नायू, शरीरातील नसा प्रभावित होतात. चाचणीत 607 लोकांच्या आवाजाची रेकॉर्डिंग करण्यात आली. या लोकांना 25 सेकंदांसाठी एक विशेष मेसेज वाचायला देण्यात आला. आवाज रेकॉर्ड करण्यात आला. AI मुळे डायबिटीज झाल्याचं कळलं. लक्झेंबर्ग इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थच्या संशोधकांनी हे तंत्रज्ञान विकसित केलंय. मात्र हे भारतात शक्य आहे का, यावर एक्सपर्टचं काय मत आहे पाहूयात. आणि त्यातलाच हा एक प्रकार मला दिसतो की आवाजामधनं तुम्हाला हे कळू शकतं का. अर्थातच जेव्हा तुम्ही या पद्धतीच्या गोष्टी बोलत असता तेव्हा सायन्सला त्याची स्पेसिफिसिटी आणि सेन्सिटिव्हिटी लागते. म्हणजे जर ती गोष्ट 1000 लोकांमध्ये सत्य असेल तर ती इथल्याच नाही, जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही 1000 लोकांमध्ये सत्य ठरली तर त्याला वैज्ञानिक सत्य म्हणण्यात येतं. रक्तातून, लघवीतून शुगर आहे का हे कळतं. आपल्या अश्रूतून, घामातून डायबिटीस कळू शकतो का, यावरही सध्या भारतात संशोधन सुरू आहे. मात्र लक्झेंबर्गमध्ये हे संशोधन सिद्ध झालंय. त्यामुळे AIच्या माध्यमातून आवाजानं डायबिटीस ओळखणं शक्य असल्याचा दावा आमच्या पडताळणीत सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.